एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा व्लॉग असणार आहे माझ्या हेअर केअरचा. तर तुम्ही म्हणाल की तुझे काय असे खूप मोठे केस आहेत किंवा खूप जाड वगैरे आहेत, दाट आहेत केस, की तुझ्याकडून किंवा तू काही टिप्स देणार. तर बरोबर आहे, तुम्हाला जो प्रश्न पडला असेल माझ्या केसांकडे बघून तर तो पडणं साहजिक आहे. पण ॲक्च्युली माझ्या जे केस तुम्ही आत्ता बघताय तर त्याच्या आधी माझी केसांची एवढी कंडिशन खराब होती की जर मी माझं रुटीन व्यवस्थित फॉलो केलं नसतं, मी जी माझी आत्तापर्यंत काळजी घेते केसांची ती जर घेतली नसती तर कदाचित जेवढे केस आत्ता तुम्हाला माझ्या डोक्यावर दिसतात तर ते सुद्धा दिसले नसते. आणि ज्या प्रॉब्लेममधून मी गेले आणि तेच प्रॉब्लेम सेम तुम्ही फेस करत असाल तर माझ्या काही टिप्सचा तुम्हाला उपयोग होईल यासाठी मग मी म्हणून हा व्लॉग बनवलेला आहे. डिलिव्हरीनंतर जे केस गळायला लागले ते नंतर काही लवकर थांबलेच नाहीत. आणि आणखीन एक कारण म्हणजे हार्ड वॉटर. तर हार्ड वॉटर ज्यांच्याकडे पण असेल तर म्हणजे बोरचं पाणी ज्यांच्याकडे पण असेल त्यांना आयडिया असेल की त्याने किती केसांचं नुकसान होऊ शकतं. हार्ड वॉटरनी प्रचंड केस गळतात, प्रचंड केस गळतात आणि खूप फ्रिझीनेस येतो केसांमध्ये. असं वाटतं की केसांमध्ये काही जीवच नाही आहे, काही शाईन नसतं, केसांना तुटतात, अजिबात मॅनेजेबल नसतात. तर अशी काही खूप खराब कंडिशन माझ्या केसांची झाली होती. माझ्या निम्म्यापेक्षा जास्त केस मला वाटतं त्यावेळेस गळाले असतील. आणि ज्यावेळेस आपल्याला घरात सगळीकडे केस दिसतात, डोक्यावर कमी आणि घरातच सगळीकडे जास्त केस दिसायला लागतात, त्यावेळेस आपल्याला खरं तर खूप टेन्शन येतं. आणि मला पण असंच टेन्शन येऊन मी ॲक्च्युली डॉक्टरांना पण दाखवलं. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार पण मी मंथली 5,000 रुपये मी खर्च केलेत. असे मी 5-6 महिने तरी मी घालवले असतील. पण त्याचा मला काहीच उपयोग नाही झाला की म्हणजे 1-2% सुद्धा मला मी सॅटिस्फाईड नाही आहे की मी एवढे पैसे खर्च केले आणि मला त्याचा काहीतरी उपयोग झाला. पण जे माझ्या बाबतीत झालं तेच तुमच्या बाबतीत होईल असं नाही आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं, बॉडी वेगळी, त्यामुळं कदाचित मला त्याचा इफेक्ट नाही झाला पण तुम्हाला होऊ शकतो. तर असं तुम्ही गृहीत धरू नका की हिला डॉक्टरांचा काही उपयोग नाही झाला, औषधांचा काही उपयोग झाला नाही म्हणजे आम्हाला पण नाही होणार. तर मी फक्त ही माझ्या बाबतीतल्या गोष्टी सांगते. सो जर हार्ड वॉटर असेल ना तर तुम्ही कितीही भारीतला शॅम्पू यूज केला किंवा कंडिशनर यूज केलं, कितीही भारीतला स्पा केला तरी त्याचा पाहिजे तसा इफेक्ट आपल्या केसांवर होत नाही. तर हा हार्ड वॉटरनी जो प्रॉब्लेम होतो तो फक्त लेडीजमध्येच होत नाही तर जेंट्समध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो. जेंट्सचे सुद्धा खूप केस गळतात. सो या हार्ड वॉटरमुळे जो इश्यू झाला होता क्रिएट माझ्या केसांना तर तो मी कसा डील केला विदाऊट एनी केमिकल ट्रीटमेंट, ज्यामुळे माझा हेअरफॉल थांबला, जे माझा हेअर ब्रेकेजचा इश्यू आला होता तो कमी झाला किंवा जो फ्रिझीनेस होता केसांमध्ये तो कमी झाला, केस एकदम सॉफ्ट झाले. तर हे सगळं मी कोणत्या होम रेमेडीज यूज करून अचीव केलं आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो चला तर मग मी तुमच्याबरोबर माझं हेअर केअरचं रुटीन शेअर करते. स्काल्प अजिबात ड्राय पडायला नको आहे किंवा आपल्या केसांमध्ये ना मॉइश्चर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा 2दा ऑइलिंग करणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. जर स्काल्प ड्राय पडला तर तुम्हाला डॅन्ड्रफचा इश्यू होऊ शकतो. मी नेहमी संध्याकाळी झोपतानाच ऑइलिंग करते, पण जर कधी लक्षात नाही राहिलं वगैरे तर मग सकाळी पण ऑइलिंग करून ठेवते आंघोळ करायच्या आधी 1-1.5 तास आणि मग नंतर ना हेअर वॉश घेते. तर मी कधीच नॉर्मल प्लेन कोकोनट ऑइल यूज नाही करत. तर हे हेअर ऑइल मी घरी बनवलेलं आहे, ज्यामध्ये मी कांदा, मेथ्या, कोरफड, जास्वंदीची फुलं, हे सगळं कढीपत्ता हे सगळं घालून हेअर ऑइल घरी तयार केलेलं आहे. तर आत्ता मी त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर नाही करत आहे कारण आता माझ्याकडे ऑलरेडी खूप सारं ऑइल आहे आणि ज्यावेळेस मी ते बनवेल परत एकदा त्यावेळेस नक्की तुमच्याबरोबर हेअर मसाज करण्यासाठी मी जे घरी बनवलेलं हेअर ऑइल आहे ते घेतलं आणि त्यामध्ये कॅस्टर ऑइल, एरंड तेल जे तुम्हाला नॉर्मल कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल ते घेतलं. आणि त्यामध्येच मी मिस्टिक लिव्हिंगचं जे रोजमेरीचं इसेन्शियल ऑइल आहे त्याचे एक 4-5 ड्रॉप टाकले. हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि ह्या तेलाने आता एक छान मसाज द्यायचा आहे केसांना.
केसाच्या मुळांना हाताच्या बोटांनी छान मसाज करून घ्यायचा आणि केसाचे जे टिप्स आहेत त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. म्हणजे जास्त असं घासायचं नाही, फक्त दोन्ही हातांनी प्रेस करून तेल लावायचं केसाच्या टिप्सला. त्यामुळं काय होतं की तुम्हाला स्प्लिट एंडचा जर प्रॉब्लेम असेल तर तो होत नाही. आणि असं छान मसाज करून तुम्ही तेल लावलं आणि रात्रभर ठेवलं किंवा हेअर वॉश घ्यायच्या 1-2 तास आधी जरी ठेवलं तर हेअर छान मॉइश्चराईज होतात. हेअर वॉश करण्याच्या आधी तुम्ही केसांना स्टीम पण देऊ शकता. आणि मी इथे 1 तास ठेवलं होतं ऑइलिंग केलेलं आणि त्यानंतरनं छान हेअर वॉश घेतला. तर आता आपण हेअर मास्क लावणार आहोत, तर त्यासाठी थोडेसे ओले हेअर लागणार आहेत आपल्याला. तर हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी मेथी, कढीपत्त्याची पाने आणि कोरफड. तर कोरफड आपल्याला फ्रेश यूज करायची आहे, झाडाची कोरफड यूज करायची आहे, बॉटलमधली नाही करायची. तर मला आज इथे कोरफडचं पान नाही मिळालं, तर मी 2-3 दिवस सर्च करत होते झेप्टोवरून वगैरे, पण मला अवेलेबलच दिसत नव्हतं. सो मग मी आज इथे फक्त मेथी आणि कढीपत्त्याच्या पानाचाच हेअर मास्क बनवला. पण जर तुम्ही बनवणार असाल तर नक्कीच कोरफडचं पानसुद्धा यूज करा, तर त्यानेसुद्धा खूप छान टेक्स्चर येतं केसांना. कोरफडमुळे खूप स्मूथ आणि शायनी होतात केस. तर हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये घालून त्याची एक छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ते खूप असं दरदरीत ठेवू नका, नाहीतर मग ते केसांना लावताना व्यवस्थित जाणार नाही. तर एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं जास्त पाणी घाला, की जेणेकरून ती पेस्ट जी आहे इझिली तुमच्या केसांवरती तुम्हाला लावता आली पाहिजे. अशा टाईपची ती पेस्ट बनवायची. आणि जसं आपण मेहंदी लावतो मुळापासून केसांच्या टिप्सपर्यंत, तसं हा हेअर मास्क तुम्हाला केसांना लावून घ्यायचा आहे. आणि पाऊण तास ते 1 तास हा मास्क तुम्हाला केसांवरती ठेवायचा आहे. त्यानंतर थोड्याशा हलक्या गरम पाण्याने किंवा थंड पाण्याने तुम्ही हा मास्क धुवून काढू शकता. तर फक्त धुण्यासाठी तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यावं लागेल, कारण खूप इझिली जी आपण पेस्ट बनवलेली होती ती इझिली केसांमधून निघत नाही. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले होते की मेथ्या ज्या आहेत त्या आपल्याला रात्रीच भिजत घालायच्या आहेत आणि मग सकाळी त्याचा मास्क बनवायचा आहे. पण जर तुम्ही खूप गडबडीत असाल तर हा हेअर मास्क यूज करू नका, कारण थोडंसं निवांत असाल त्यावेळेस यूज करा. कारण हेअर वॉश करण्यासाठी थोडासा टाईम लागतो, पण ज्यावेळेस तुम्ही हेअर वॉश कराल आणि हेअर ड्राय होतील तर त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल की केस एवढे सुंदर होतात, शायनी होतात, फ्रिझनेस कमी झालेला असतो. सो हा जो हेअर मास्क आहे मी आत्ता तुम्हाला दाखवलेला मेथ्या आणि कढीपत्ता आणि कोरफडचा, तर तो खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. जर जो काही माझ्या केसांमध्ये फरक पडला असेल तर तो खरंच या मास्कमुळे पडलेला आहे. आणि जे मी पाणी यूज करायला सुरुवात केली किचनच्या प्युरिफायरचं, तर यामुळे माझ्या केसांना जो काही फरक पडला तो पडला आहे. जर हेअर आणि स्किन आपले चांगले पाहिजे असतील तर फक्त बाहेरूनच गोष्टी अप्लाय करणं गरजेचं नाही आहे, तर त्याचबरोबर आपलं डाएटसुद्धा व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे. तर बॅलन्स डाएट घेणं, तर त्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, सी, ई किंवा प्रोटीन, बायोटीन ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असलेला आहार घेणं खूप गरजेचं आहे. हेल्दी केसांसाठी बॅलन्स डाएट घ्या, हायड्रेशनची काळजी घ्या. आपले हेअर आणि स्किन व्यवस्थित पाहिजे असतील आपल्याला तर आपली बॉडी नेहमी हायड्रेट असायला हवी. नंतर खूप सारे केमिकल्स असलेले शॅम्पू किंवा कंडिशनर यूज करू नका. नेहमी शॅम्पूवर आणि कंडिशनरवर सल्फेट फ्री किंवा पॅराबेन फ्री असे जे मेन्शन केलेले असतात शॅम्पू, तर तेच यूज करा. आणि जर तुम्ही काही हेअर स्टायलिंग टूल्स वापरत असाल स्ट्रेटनिंगसाठी किंवा कर्लिंगसाठी, तर त्याचा कमीत कमी वापर करा किंवा त्यासाठी काही हीट प्रोटेक्टर मिळतात ते यूज करा. आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा जास्तीत जास्त केस धुतलेले ठीक आहेत, त्यापेक्षा जास्त वेळा केस धुवायला जाऊ नका, कारण त्यामुळं आपल्या केसांमधलं जे नॅचरल ऑइल असतं ते कमी होऊन जातं आणि मग त्यामुळं परत बाकीचे इश्यू स्टार्ट होतात. आणि खूप गरम पाण्याने केस धुवू नका. थोडंसं हलकं गरम पाणी घ्या किंवा थंड पाणी घेतलं तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही किचनचं प्युरिफायरचं पाणी यूज करा किंवा
पाण्यासाठी काही हार्ड वॉटर सॉफ्टनर मिळतात, तर ते यूज करून बघा. सो 1.5 ते 2 महिन्यातून एकदा हेअर स्ट्रीम पण करत चला, ज्यामुळे जर तुम्हाला स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असेल तर तो कमी होईल. आणि आधी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आठवड्यातून एकदा दोनदा हेअर ऑइलिंग करा. आणि जो मी मास्क सजेस्ट केला तुम्हाला, तर तो तुम्ही नक्की यूज करून बघा. जर तुम्हाला हेअर फ्रीजनेसचा प्रॉब्लेम असेल, हेअर फॉलचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही हा मास्क नक्की यूज करून बघा. तुम्हाला नक्की फरक पडेल. पण असं नाही की तुम्ही आता एकदा यूज केला, दोनदा यूज केला आणि तुम्हाला लगेच त्याचा फरक दिसेल. तर त्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आहार व्यवस्थित घ्यावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर आणखीन आता सगळीकडे आपल्याला आवळे पण अवेलेबल आहेत बाजारामध्ये. तर आवळ्याचा ज्यूस पण खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. तर मी जेव्हा पण बाजारामध्ये आवळे अवेलेबल असतात, तर त्यावेळेस मी कंपल्सरी आवळ्याचा ज्यूस रोज पिते. किंवा जर बनवायला रोज जमत नसेल तर त्याचे क्यूब वगैरे बनवून फ्रीजमध्ये ठेवते. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तर फ्लॅक्सीड म्हणजे जवस हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि जर त्यासाठी आपण कसंही जवस इन्क्लूड करू शकतो, चटणी वगैरे बनवून ठेवू शकतो. पण काही जणांना चटणी आवडत नाही. तर मी काय करते, हे जे तुम्हाला दिसतंय हे तीळ आणि जवस आहेत, ते वेगवेगळे रोस्ट करून थंड करून मी या डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. तर काय करायचं आहे की जेवण झाल्यानंतर वगैरे जसं आपण बडीशोप खातो तसंच एखादा चमचा किंवा जास्तीत जास्त 2 चमचे तुम्ही हे खायचं आहे. तर जवस सुद्धा तुम्हाला माहिती आहे की त्याचा खूप चांगले बेनिफिट्स आहेत केसांसाठी. तर हे तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. मी आज ब्लॉगमध्ये ज्या काही हेअर केअरच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत त्या फॉलो करा. जो हेअर मास्क सांगितलेला आहे तो कन्सिस्टंट यूज करा, हेअर ऑइलिंग करा आणि मग बघा तुमच्या केसांमध्ये काही फरक पडतो का. हार्ड वॉटर असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगितलं की हार्ड वॉटर सॉफ्टनर यूज करा किंवा किचनचं पाणी यूज करा प्युरिफायरचं. तर या सगळ्या गोष्टी फॉलो करून मग तुम्ही बघा की तुमच्या केसांमध्ये काही फरक पडतो का नाही. आणि जर फरक पडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मला आवडेल तुमच्या कमेंट्स बघायला किंवा तुम्हाला काही फरक पडला आहे तो बघायला पण आवडेल मला. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चला तर मग व्लॉग थांबवते मी इथेच आणि भेटूया अशाच नवीन नवीन छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. टेक केअर.